हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आत्ताची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की भारत सरकारने पाकिस्तान सोबत केलेला जो सिंधू जलवाटप करार आहे तो रद्द केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा करार रद्द करण्याची जी भूमिका भारताने घेतली आहे तो पहलगाम या ठिकाणी जो दहशतवाद्यांनी हल्ला केला तो पाक पुरस्कृत होता आणि त्यामुळे हा जो करार आहे तो रद्द करण्यात आलेला आहे। नेमका करार काय आहे तर 19 सप्टेंबर 1960 रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जागतिक बँकेच्या मध्यस्थीने सिंधू आणि तिच्या उपनद्यांचं जे पाणी आहे ते कोण वापरणार आणि कोणत्या नद्यांचं पाणी कोण वापरणार या संदर्भात हा करार झालेला होता, ज्यामध्ये सिंधू, झेलम आणि चिनाब या 3 नद्यांचं पाणी पूर्णपणे पाकिस्तान वापरणार होता आणि उरलेल्या ज्या 3 नद्या आहेत बियास, रावी आणि सतलज या नद्यांचं पाणी पूर्णपणे भारत देश वापरणार होता। तर हा जो करार आहे तो भारताने आता रद्द केलेला आहे, कारण या सगळ्या ज्या नद्या आहेत त्या भारतातून तर काही भारताच्या बाहेरून उगम पावतात, पण भारतातूनच वाहत वाहत त्या पाकिस्तानमध्ये जातात आणि पाकिस्तानचं जी पूर्ण इकॉनॉमी आहे, पूर्ण ॲग्रिकल्चर सेक्टर आहे ते या नद्यांच्या पाण्यावर डिपेंडंट आहे आणि जर आपण हे पाणी रोखलं तर पाकिस्तान उपाशी मरणार आहे। भारताने हा डाव खेळून एक मास्टर स्ट्रोक खेळला असं आपल्याला म्हणता येईल। तर याचे परिणाम आता इथून पुढे काय होणार हे आपल्याला भविष्यात लवकरच दिसेल। विद्यार्थी मित्रांनो, असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ जे आहे ते पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।